सर्वांना सप्रेम जय भीम, जय भारत। 75वा प्रजासत्ताक आपण साजरा करतोय आणि या 75व्या प्रजासत्ताकानिमित्त मला एक प्रश्न मनात पडलाय की आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला या 75 वर्षात सर्वात पहिला माणूस केलं आणि माणूस म्हणून जगण्याचे हक्क, अधिकार आणि न्यायासाठी आपल्याला जागवलं। पण आज आपण बघतोय की आपल्या प्रस्तावनेत जी पहिली ओळ लिहिली आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आमच्या थिएटर ऑफ रेलेव्हन्स या नाट्य सिद्धांतानुसार आम्ही रंगकर्मी मानतो की आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही देशाचे मालक। पण या प्रजासत्ताकात आजची जी जनता आहे, आजचे जे नागरिक आहेत, ते स्वतःला मालक समजतायत का? आणि हा प्रश्न इथून माझ्या मनात आला की आज बाहेर अन्याय दिसतोय, शोषण दिसतंय, भेदभाव दिसतोय, असमानता दिसतेय, तिथे एक ही व्यक्ती उठून आवाज उचलत नाहीये, जे चुकीचं आहे त्याच्या विरोधात बोलत नाहीये, कुणीतरी खोटं पसरवतंय, त्या खोट्याच्या विरोधात सत्याचा आवाज बनत नाहीये। आणि हे तिथूनच आलंय की आपण खरंच देशाचे मालक म्हणून विचार करतोय का? कसं आहे ना की समतेशिवाय, न्यायाशिवाय, बंधुतेशिवाय, स्वातंत्र्यतेशिवाय आपले संविधान अपुरं आहे आणि आपलं लोकशाही प्रधान राज्य ही अपुरं आहे, ही लोकशाही ही अपुरी आहे। त्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला ज्या संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा विचार आणि जागा दिली, त्याला तरी जागूया, त्याच्यासाठी तरी उभं राहूया। आज भांडवलदारी सत्तेने किंवा भांडवलदारी प्रवाहाने आपल्याला नागरिक असण्याचा सन्मान आपल्याकडून काढून घेतलाय आणि आपण केवळ आज ग्राहक राहिलोय, खरेदी विक्रीच्या चक्रात अडकलोय आणि विचार करणं विसरून गेलोय। तर मला या प्रजासत्ताकानिमित्त प्रत्येकाला हेच आवाहन करायचंय की जरा विचार करूया, आपल्या आसपासची परिस्थिती, समाजाची जडणघडण पाहूया आणि स्वतःच्या झाकून बघूया की आपण नेमके कोण आहोत। आपण जातीचे आहोत, धर्माचे आहोत, भाषेचे आहोत, प्रांताचे आहोत की आपण भारतीय संविधानाचे आणि आपल्या भारताचे आहोत। आणि हीच आपल्या प्रजासत्ताकानिमित्त आपली खूप मोठी भूमिका असणार आहे की आपण माणूस आणि नागरिक म्हणून जगूया। थँक्यू।